डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। शिवाजी पार्कवरील सभेला सर्वांनी या, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मनपा निवडणुकीसाठी मनसेचा प्रचार सुरू। राज ठाकरेंना धक्का, कट्टर मनसैनिकाचा भाजपात प्रवेश, संतोष धुरींच्या हाती कमळ। ऐरोली विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंचा रोड शो, गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागतीये, तुमको मिरची लगे तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला। अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील, सोबत याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्याशिवाय, आशिष शेलारांनी ठणकावलं। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीची पहिली झलक समोर, संजय राऊत महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। मुंबई मनपाची अद्याप अंतिम मतदार यादी नाहीच, निवडणूक अवघ्या 8 दिवसावर यादी नाही, अनिल गलगली यांची यादी जाहीर करण्याची मागणी। निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र, आपलं काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नागपूरकरांसाठी काँग्रेसचा 20 कलमी जाहीरनामा, काँग्रेसकडून उपराजधानीत मोफत पाणी वाटपाचं आश्वासन। अकोल्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर हल्ला, जीवघेण्या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी, पोलिसांकडून तपास सुरू। अमरावतीत संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जुंपली, शासकीय पैसा हनुमान गडीवर घेऊन चालले काय, खोडकेंची टीका, राजकारणात देवाला तरी सोडा, राणांचा पलटवार। नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भावाभावात जुंपली, भाजपा नेते दिनकर पाटलांचा दशरथ पाटलांवर हल्लाबोल। विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांचं घुमजाव, विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली नसल्याचा दावा, लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जाणार असल्याचं केलं होतं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, विकास कामांसंदर्भात जास्त विकास कामं करू म्हणजे विलासराव देशमुख यांची आठवण येणार नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचं रावसाहेब दानवेंकडून स्पष्टीकरण। जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येत नाहीत, रवींद्र चव्हाणांना रितेश देशमुख आणि अमित देशमुखांचं प्रत्युत्तर। भाजपला कोणाच्याच आठवणी ठेवायच्या नाहीत, त्यांना फक्त मोदी शहांचं पूजन करायचंय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल। बिनविरोधही सरळ मार्गानं नसल्याचं स्पष्ट, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं एजंट म्हणून काम करताय, संजय राऊतांचा हल्लाबोल। सावरीमध्ये 115 कोटींचं ड्रग्ज मिळाले, अजूनही सावरीमधील सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही, सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। नाशिकमधील 2 माजी महापौर शिवसेनेत करणार प्रवेश, दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेच्या वाटेवर। जगतापांचा पीए बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव, अहिल्यानगरमधील उमेदवारावर दबाव, एक्सपोस्ट करत सुषमा अंधारेंचा संग्राम जगतापांवर गंभीर आरोप। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद, राऊत अजित पवारांनी पाटलांना सुनावलं। शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते महापुरुष, CR पाटलांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी सुनावलं। अनेक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीमुळेच आयोगावर ताण, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची प्रांजळ कबुली। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी सुधाकर घारेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, सुधाकर घारे उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता। मुंबईतील प्रदूषणकारी 233 बांधकामं बंद, महापालिकेकडून 557 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस। त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल तोडफोड प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींची काढली धिंड। पश्चिम रेल्वेवर उद्या 215 लोकल रद्द, 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक प्रवाशांचा होणार खोळंबा। बांगलादेशात हिंदू विधवेवर सामूहिक अत्याचार, अत्याचारानंतर महिलेला झाडाला बांधून मारहाण, अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी हसन अटकेत।
बांगलादेशमध्ये हिंदूंचं हत्यासत्र सुरूच. हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या. 3 आठवड्यातील 5वी घटना. नमस्कार, मी जगदीश